हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा नायका हॉल। तर तुम्हाला माहितीच असेल की नायकाचा पिंक फ्रायडे सेल आताच होऊन गेला आणि आय गेस सुरू पण असेल आणि तेव्हा मी तिथून काही प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते, काही मला नवीन ट्राय पण करायचे होते आणि काही मी रिस्टॉक पण केले आहेत। सो हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आहे कारण की ना हे खूप अफोर्डेबल प्रोडक्ट्स असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। हा आहे आपला तो बॉक्स ज्याच्यात सगळा खजाना आहे। असं केलं कारण की ऍड्रेस तुम्ही प्रो यूट्यूब व्ह्यूअर्स आहात, तुम्हाला समजते की असं का हात ठेवतात हे ते सो मी ते ठीक आहे समजून घ्या। तर मी तुम्हाला एक एक करून प्रोडक्ट्स दाखवणार आहे आणि इतके काही जास्त प्रोडक्ट्स नाही आहेत, 7-8 प्रोडक्ट्स असतील, बट मला तुमच्या बरोबर शेअर करायचे होते म्हणून मी शेअर करत आहे। आणि हे बघा माझ्या नेलला काय झालंय, कारण की हे नकली नेल आहे ना माझं। तर मला असं वाटते की आपण हे इग्नोर करूया, बट येस निघालं। हे सगळं असं पॅक करून आलेले आहे छान आणि मी तुम्हाला एक एक करून प्रोडक्ट दाखवते आणि मला फ्री प्रोडक्ट पण मिळालेले आहेत, एकच मिळालाय पण तरी मला खुशी झाली। तर लेट्स स्टार्ट आणि मी या पॅकेट पासून सुरू करते कारण की याच्यात थोडं जास्त सामान आहे। तर जसं मी तुम्हाला बोलली होती की काही प्रोडक्ट्स मी रिस्टॉक केले आहे आणि त्यातलंच हे आहे, हे मेबलिन फिटमीचं पोरलेस मॅट प्लस पोरलेस प्रायमर। हे माझ्याकडे ऑलरेडी एक आहे आणि ते संपत आलं आहे, एकदम थोडंसं बाकी आहे। मला ते इतकं आवडलं की मी हे परत एकदा घेऊन घेतलं। सो हे मी घेतलं आहे, हे नॉर्मल टू ऑइली वाला आहे स्किन टाईपसाठी आणि याच्यामध्ये एक कोणतं ड्राय स्किन टाईपवाल्या लोकांसाठी पण येते। तर हे मी केलं आहे आणि हे मी तुम्हाला खूपदा दाखवलं आहे कारण की मला हे खूप आवडते आणि खूप छान प्रोडक्ट आहे। हे आहे ते प्रोडक्ट आणि ह्याची प्राइस आणि मला सेल मध्ये किती रुपीज मध्ये पडलं ते सगळं काही तुम्हाला स्क्रीनवरती दिसते। माझं नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे मार्स कॉस्मेटिकचं आय शॅडो पॅलेट। हे त्यांचं बॅक टू बेसिक्स वालं व्हर्जन आहे, व्हेरियंट आहे आणि याच्यामध्ये मी बिलकुल यूज पण नाही केलेला आहे आणि मी स्वॉच पण करून नाही बघितलं आहे, सगळं तुमच्या समोर करणार आहे। तर हे बघा, याच्यामध्ये एकदम असे न्यूट्रल छान शेड्स आहेत आणि मॅट्स पण आहेत आणि ग्लिटर्स पण आहे आणि एक हे आहे त्यांनी दिलेला हा ब्रश जो यूज नाही होत, म्हणजे इतका कामात नाही येत, बट ग्लिटर्स वगैरे लावायला येऊ शकतो हा कामात। आणि आता आपण बघूया की हे कसं म्हणजे पिगमेंटेड आहे की नाही। सो तुम्हाला स्वॉचेस दाखवते, काही ग्लिटर्स घेते आणि काही मॅट शेड्स पण घेते। हे बघा, हे आहेत ते शेड्स आणि इथे दाखवते। ओ गाईज, मी खूप खूप हलक्या हाताने केलं आणि पिगमेंट तर खूप छान आलेला आहे आणि नाईस, इम्प्रेसिव्ह। आता बघूया फॉल आउट वगैरे किती आहे याचा, जेव्हा ट्राय करणार तेव्हाच माहिती पडणार। याच्यामध्ये टोटल 12 शेड्स आलेले आहेत, तर त्याच्यातले 1 2 3 4 5 ग्लिटर्स आहेत आणि बाकीचे 7 आहेत मॅट शेड्स। तर हे आहे त्याचे स्वॉचेस आणि मला तसं तर फर्स्ट इम्प्रेशन तर चांगलंच होतं, आता बघू जेव्हा ट्राय करणार तेव्हाच त्याचा फॉल आउट वगैरे कसा आहे हे कळणार। बट येस, आता तरी मला हे आवडलेलं आहे प्रोडक्ट आणि मला वाटतं हे खूप छान प्राइस मध्ये होतं, म्हणजे तसं तर हे स्वस्तच आहे। किती रुपीजचं आहे, 299चं आहे आणि सेल मध्ये पण मला आय गेस स्वस्तच पडलं असेल। इथे तुम्ही बघू शकता, कुठे पण स्क्रीनवरती मी दिलेला असेल। माझं नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे आहे पॅकचे लॅशेस, आय लॅशेस। याचा शेड आहे, म्हणजे याचं व्हेरियंट आहे टेपर्ड लॅश 53 नंबर आहे याचा। सो जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही 53 नंबरचे हे लॅशेस ट्राय करू शकता। आणि हे एकदम असे नॉर्मल पण नाही आहे आणि एकदम असे ड्रामॅटिक पण नाही आहे, थोडेसे म्हणजे ठीक आहे, मी मेकअप लुक वगैरे करते त्याच्यात हे यूज होऊ शकतात, म्हणून मग मी हे घेतले। आणि आता बघूया की हे कसे आहेत आणि कसे नाही। तसं तर मला वाटतंय की पॅकचे प्रोडक्ट तसे तर चांगलेच असतात, बट लेट्स सी। तर हे आहेत ते लॅशेस। इथं माहिती आहे तुम्हाला हे असं नोज वोज पण करून दिलाय, असं 3D वाला त्यांनी इफेक्ट दिलाय, बट तसे तर वाटत छान आहे यार। आता बघूया लावून कसं वाटतं कसं नाही। माझं फोर्थ प्रोडक्ट आहे हे पॅकचे लेन्सेस। तर हे आयरिस शेड मध्ये आहे आणि म्हणजे ग्रे कलर आहे याचा आणि हे आहे ते लेन्सेस। आय गेस हे 24 आवर्स वाले आहे आणि बिलकुल 0 नंबरचे आहेत।
तर मला ट्राय करायचे होते आणि मला लेन्सेस खूप दिवसांचे घ्यायचे होते. मी ते ॲक्वा लेन्सचे ट्राय केलेले आहे, ते पण छान आहे, बट मला हे दिसले नाही का वरती सेलमध्ये पण होते, थोडीशी डिस्काउंट होते, सो मग मी हे घेतलं. तर येस, नेक्स्ट प्रॉडक्ट आहे, आय डोंट नो हे असं का आलं आणि हे पूर्ण पॅक का नाही आलं, बट हा आहे मेबलिनचा क्लॉसेल मस्कारा आणि हा मी रिस्टॉक केला आहे. हा मी आधी पण ट्राय केला आहे, बट हे पर्पलवालं नव्हतं तेव्हा, इथे असं ब्लॅक होतं. तर माझा मस्कारा मला घ्यायचाच होता एक नवीन, म्हणून मग मी हा घेतला आणि हा मी यूज केलेला ऑलरेडी, सो म्हणून मग मी हाच घेतला. आणि हा वॉटरप्रूफ आहे आय गेस. याचा वॉन्ड मला आवडतो आणि याने खूप छान लॅशेस तुमचे कर्ल होतात आणि खूप छान व्हॉल्यूम पण येतो. सो येस, हा होता आपला नेक्स्ट प्रॉडक्ट, बट याचा वास मला आवडला नाही. आता आय डोंट नो, थोडासा वेगळाच आला, मला एक्सप्लेन पण नाही करता येतात तसा वास आला त्याचा. बट एनिवे, आपलं नेक्स्ट प्रॉडक्ट आहे हे. तर हे आहे मेकअप रिमूव्हर बायोडर्माचं. मी खूप जास्त ऐकलं या प्रॉडक्ट बद्दल आणि मला हे एकदा ट्राय करायचं होतं, म्हणून मग मी हे घेतलं. आणि मी आतापर्यंत मेकअप रिमूव्हर यूज करायची गार्नियरचंच, बट आता हे ट्राय करते. आणि ही खूप छुटकी बॉटल आहे, तरी पण ही थोडीशी महाग होती. 399 ची तशी याची प्राइस आहे, बट सेलमध्ये ऑफकोर्स थोडीशी स्वस्त पडली, पण तरी पण महागच होती. तर येस, हे होतं आपलं नेक्स्ट प्रॉडक्ट आणि हे कसं वर्क करते कसं नाही ते मी तुम्हाला सांगणारच येत्या काळात. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला काही गोष्टी फ्री पण मिळाल्या आहेत. तर ह्या बायोडर्माच्या मेकअप रिमूव्हर सोबत मला आणखीन बायोडर्माचं मेकअप रिमूव्हर फ्री मिळालंय, बट हे पिल्लू व्हर्जन आहे त्याचं. याच्यामध्ये बस 10 ml प्रोडक्ट आहे आणि ही माहिती अशी बॉटल पण नाही आहे, हे बस असं आहे आणि ह्याला तुम्हाला असं रिमूव्ह करायचं आहे. आता मी काय करणार आहे माहिती आहे, हे रिमूव्ह करून मी हे याच्यात भरून ठेवून देणार आहे आणि तिथे चूज करता येत होते की तुम्हाला कुठले प्रोडक्ट्स घ्यायचे आहे. फ्रीवाले 2-3 ऑप्शन्स होते आणि मी मुद्दाम हेच घेतलं, कारण की मग जर मी हे याच्यात यूज करू, याच्यात टाकून मग मी हे यूज करू शकते. आय होप मी सेन्स बनवत आहे या सेंटेन्सचा. बट फ्री का माल किसको नाही पसंद आता, सो येस, आय एम हॅपी की मला हे मिळालं. आता आपलं आहे लास्ट प्रॉडक्ट. येस, मी तुम्हाला पहिलेच बोलली होती जास्त काही प्रोडक्ट्स आहे नाही. तर लास्ट जे प्रॉडक्ट आहे ते आहे हे. ही आहे आयब्राव पेन्सिल. ही एल्फची आयब्राव पेन्सिल आहे आणि एल्फवर आय गेस बाय 1 गेट 1 ची ऑफर होती, बट आय डोंट नो, मला चेक करावं लागेल की मला का नाही मिळालं आहे ते बाय 1 गेट 1 फ्री वालं. पण या प्रोडक्टवर नसेल, मग म्हणूनच असेल. बट ही आयब्राव पेन्सिल आहे आणि मी ही ओपन नाही करून बघितली आहे, सो आता आपण ओपन करून बघूया. तुम्हाला माहितीच असेल की मी आयब्राव पेन्सिल वगैरे काही यूज नाही करत, मी बस माझा मस्काराच आयब्रावजला लावून घेते. बट आय थॉट की मी पण काही गोष्टी ट्राय करायला पाहिजे नवीन, आणि म्हणून मग मी ही एल्फची आयब्राव पेन्सिल घेतलेली आहे. याच्या एका साईडला ही पेन्सिल आहे आणि ही रिट्रॅक्टेबल आहे, शार्प करायची गरज नाही आहे, सो ती चांगली एक बात आहे. मला हे माहिती नव्हतं, आता माहित पडलं. आणि एका साईडला स्पूली आहे आणि स्पूली पण चांगली आहे यार. तर याचा शेड होता, शेड दिसतोय का इथं मला, ब्राऊन कलरची आहे, कारण की काळ्या रंगाची कधीच पेन्सिल घ्यायची नाही, कारण की मग तुम्ही ते एकदम असं हार्श येते आणि मग ते चांगलं नाही दिसत. असं वाटते नकली लॅशेस नकली आयब्राव्ज करून आले आहे तुम्ही. म्हणून आपल्या केसांच्या रंगाच्या एक शेड लाईट कधी पण आयब्रावची पेन्सिल घ्यायची, असं मी शिकलेली आहे आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे. मी थोडंसं असं ट्राय करून बघते, तुम्हाला दाखवू स्वॉच करून, इथे दाखवते. येस, म्हणजे एकदम पिगमेंटेड नाही आहे. जर एकदम पिगमेंटेड असली, पहिल्यांदा मला कुठली गोष्ट चांगली वाटली की जी पिगमेंटेड नाही आहे, कारण जरी खूप पिगमेंटेड असती तर अशी एकदम लाईन मारल्यावर पूर्ण हार्श लाईन आली असती आणि मग ते परत नकलीपणा दिसला असता. तर हे असं बिल्डेबल आहे, तर ती चांगली बात आहे की तुम्ही बिल्ड करू शकता एक एक स्ट्रोकनी. सो येस, हे सगळे होते माझे प्रोडक्ट्स आणि याच्यासोबत माझा हॉल संपला पण आहे. येस, इतका छोटासा पिल्लू हॉल होता माझा, बट ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, हे काही प्रोडक्ट्स आवडले असतील. सगळे प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार किंवा टॅग प्रोडक्टमध्ये पण टॅग करू शकते. तुम्ही दोन्ही इकडे चेक करू शकता आणि जर तुम्हाला काही ट्राय करायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे हे प्रोडक्ट सगळे ट्राय करण्यासाठी. मी आज आणखी एक व्हिडिओ बनवणार मी जिथे ना असे हे सगळे न्यू प्रोडक्ट्स ट्राय करणार. तर येस, नवीन कॉन्टेंटचा आयडिया मिळाला गाईज. येस, तर त्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड. आणि येस, आतासाठी इतकंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.